बनते आहे. आज आम्ही सुकट खाणार आहे. तुमच्याकडे सुकट कुठल्या पद्धतीत बनवतात? आमच्याकडं कांदा कापतात, कांदा कापून घ्यायचा, टोमॅटो कापून घ्यायचं. हे बघा, आपण कांदा कापून घेतलाय, टोमॅटो कापून घेतले आणि कोथिंबीर पण कापले. आता कढी तापवायला ठेवले. आता कढईमध्ये तेल टाकायचं. आता तुम्हाला किती तेल टाकायचं ते माहिती, मला थोडंच तेल लागते आणि तेल पण संपले. तेलाची पिशवी फोडायला लागेल. बघा, कांदा टाकायचा, तेल चांगल्या प्रकारे तापलेला आहे आपला. लगेच टोमॅटो नाही टाकायचं, कारण लगेच टोमॅटो टाकलं तर ते लगेच होतं, कांदा लवकर होत नाही. त्यामुळे थोडं कांदा परतून घ्यायचा आणि थोडा वेळ तो लाल झाला का मग नंतर टोमॅटो टाकायचं. हे बघा, चांगल्या प्रकारे हा कांदा झालेला आहे. आता यात टोमॅटो टाकायचं आणि तुमच्याकडे जे जे मसाले अवेलेबल असतील तुम्ही ते टाकू शकता. माझ्याकडे बघा कांदा लसूण मसाला आणि मेन म्हणजे मी घरी आगरी मसाला बनवते. आगरी मसाला बनवलेला आहे. तुमच्याकडे जो मसाला असेल तुम्ही ते टाकू शकता. मला आगरी मसाला आवडतो त्यामुळे मी आगरी मसाला दरवर्षी बनवते न चुकता. पण यावर्षी राहून गेलं, यावर्षी मी माहेरी गेली होती, आता दिवाळीत बनवते. कांदा आणि टोमॅटो झालेला आहे. आता मी जिरे टाकते, थोडं जिरे टाकलेलं आहे. यात बघा जिरे टाकलंय, मीठ टाकलंय. मीठ तुमच्या प्रमाणे तुम्ही टाकू शकता किती पाहिजे. मला थोडंच मीठ लागते आणि एवढा हा आगरी मसाला टाकायचा. तुम्हाला जेवढा वाटेल तेवढा मला लागतो झणझणीत, त्यामुळे मी थोडं एक्स्ट्रा टाकते त्यात. आणि हा बघा, हा कांदा लसूण मसाला आहे. तर आपण विकतच आणतो, शक्यतो घरी तर बनवत नाही. मी तर नाही बनवत घरी, हा विकतच आणतो आपण. हा, तुम्हाला वाटत असेल एवढं टाकलंय, पण मला तिखट लागतं त्यामुळे मी एवढा आगरी मसाला टाकलाय आणि कांदा लसूण मसाला टाकलाय. आणि हळद पण तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही टाकू शकता. मला थोडीच लागतं हळद, मला जास्त येल्लो पण नाही आवडत. मला रेड रेड असं सर्दी आल्यासारखं छान वाटतं. आणि मी सुकट आधीच भिजत, हे बघा, मी सुकट आधीच भिजत ठेवलेली. थोडं म्हणजे ती कडक असते ना, त्यामुळे थोडं तिला भिजत ठेवायचं असतं. तुम्हाला यात पाणी घालायचं असेल पाणी घालू शकता, पण मी हे तशीच करणार आहे, सुकी करणार आहे. याला मी रस्सा वगैरे काही करणार नाही. तुम्ही पिळून घेतलं तरी चालतं, थोडं पाणी असलं तरी ते शिजून येतं. हे बघा, अशा प्रकारे आवाज झाला पाहिजे. हे बघा, सर्व सुकट मी यात घातलेली आहे आणि कोथिंबीर टाकले. मला कोथिंबीर कशात पण आवडतं, त्यामुळे मी कोथिंबीर घालते. आणि मला कढीपत्ता पण खूप आवडतं, कशात पण टाकायला. यात नाही टाकले मी, कारण हे सुकट आहे त्यामुळं त्याची भाजी थोडी गोड गोड लागेल. सगळं तुम्ही बघताय अशी लाल